पावस. स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरामुळे प्रसिद्धीस आलेले गाव म्हणजे पावस. गणपतीपुळ्याला जाऊन आल्यावर दुसऱ्या दिवशी गाडी पावसला वळवली. पावस रत्नागिरीपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाणारे आणि तसेच श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरामुळे प्रसिद्धीस आलेले गाव. रस्त्यावरून जाताना उजव्या हाताला लागलेल्या टुमदार बंगल्याने लक्ष वेधले. रस्त्यालगत आपल्याला जागोजागी झाडे पाहायला मिळतात. थोडं पुढे आल्यावर एक सुंदर मंदिर दिसले. नारळाच्या, आंब्याच्या अशा अनेक प्रकारच्या झाडांनी वेढलेला रस्ता आम्हाला पावसला घेऊन जात होता. कोकणातला हा निसर्ग मी डोळ्यात साठवून ठेवत होतो. आजूबाजूचा निसर्ग निहाळत आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. डाव्या बाजूला गाडी पार्क करून आम्ही मंदिराकडे निघालो. इथे राहण्यासाठी प्रायव्हेट किंवा मंदिराची भक्त निवास धर्मशाळा सुद्धा आहे. श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर. स्वामी स्वरूपानंदांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी येथे समाधी घेतली. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. मंदिरात जाण्या अगोदर पाय स्वच्छ करण्याची व्यवस्था आपल्याला आढळते. पाय भिजून जायचे आहे. मंदिराच्या परिसरात आपल्याला स्वामींनी लिहिलेल्या अभंगाचे कटआउट लावलेले दिसतात. स्वामी स्वरूपानंदांचे मूळ नाव रामचंद्र विष्णू गोडबोले. त्यांना प्रेमाने भाऊ किंवा आप्पा असे संबोधले जात असे. स्वामींच्या दीर्घ निवासामुळे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात एक प्रमुख आध्यात्मिक ठिकाण मानले जाते. स्वामी स्वरूपानंद वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 रोजी पावस येथे विष्णुपंत आणि रखमाबाई गोडबोले या दाम्पत्याच्या पोटी झाला. वयाच्या 20व्या वर्षी स्वामींनी पुण्यातील सद्गुरू बाबा महाराज वैद्य यांच्याकडून दीक्षा घेतली आणि तेव्हापासून त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता आणि दासबोध यांचा सखोल अभ्यासावर त्यांनी मन केंद्रित केले. स्वामींनी रामकृष्ण हरी हा गुरुमंत्र त्यांच्या अनुयायांना दिला, जो आजपर्यंत जपला जातो. स्वामींनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार आतापर्यंत सुबोधपणे पोहोचविला. त्यांच्या भक्त मंडळींनी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ हा ट्रस्ट स्थापन करून स्वामीजींचा विचार व कार्याचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केलेले आहे. स्वामीजींनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशनही या मंडळातर्फे केले जाते. स्वामीजींचे प्राथमिक शिक्षण पावस येथे झाले. पुढील शिक्षण आर्यन एज्युकेशन सोसायटी मुंबई येथे झाले. स्वामीजींनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन पावस येथे जनजागृतीचे काम हाती घेतले. स्वामी स्वरूपानंद यांनी स्वावलंबनाश्रम नावाची शाळा 1923 साली स्थापन केली. ज्या निवासात स्वामीजींनी सतत 40 वर्षे वास्तव्य केले ते अनंत निवास भक्त मंडळाने श्रद्धापूर्वक जतन करून ठेवले आहे. स्वरूपानंदांनी 1932च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळीत सहभाग घेतला.
पुढे स्वामींनी 1923 साली सद्गुरू गणेश नारायण उर्फ सद्गुरू बाबा महाराज वैद्य यांच्याकडून अनुग्रह घेतला. त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली. बाबा महाराजांनी अनुग्रहानंतर रामचंद्र यांचे नामकरण स्वरूपानंद असे केले. स्वामीजींच्या चरित्र ग्रंथात सुरुवातीलाच त्यांचे एक वचन सर्व काही सांगून जाते. खरा परमार्थ परिस्थितीत बदल घडवून सुखाची प्राप्ती करून देत नसून प्रत्येक प्राप्त परिस्थितीत सुखाने भोगण्याची कला शिकवित असतो. स्मृती मंदिराच्या तळाशी ध्यान गुंफेत स्वामींचा नश्वर देह ठेवला आहे. गुरुपौर्णिमा आणि स्वामींचा निर्वाण दिन इथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. स्वामीजींची ग्रंथसंपदा आपल्याला मंदिराच्या आवारात पाहावयास मिळते. इथे येण्यासाठी रत्नागिरीहून सकाळी 8:15 तसेच सकाळी 9:20 आपल्याला बस मिळते. तसेच येथून रत्नागिरीला जाण्यासाठी सकाळी 6:30, 10:30 आणि संध्याकाळी 5:30 सुमारास बस आहे. मे महिन्याचा आंब्याचा सीझन असल्यामुळे आपल्याला इथे हापूस आंबे मिळतात. 450, 550, 600 अशा प्रकारे डझनाचा भाव असतो. मग म्हणून तर तुमचं शूटिंग काढतोय. दादा हे बघ आंबे हे बघा जाऊ ना हे बघ. मंदिराच्याच बाजूला कोकणी पदार्थांचा स्टॉल पाहायला मिळतो. काही पदार्थ घेतले आणि परतीचा प्रवास सुरू केला.